उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुधवारी सकाळी नॅशनल हायवे 27 वर एक भीषण अपघात झाला। एका वेगवान कारने ट्रकला धडक दिली। या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 जण जखमी आहेत। या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि डॉक्टरांच्या पथकाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं, तर अपघातातील मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले। माहितीनुसार अपघातातील सर्वजण एकाच कुटुंबातील होते। बहराईच जिल्ह्यातील इकघरा गावातील ते रहिवासी होते। हे कुटुंब खाजगी कारने 2000 किलोमीटर प्रवास करत बेंगळुरूला जात होतं, परंतु रस्त्यात काळाने घाला घातला। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे अनेक वाहने या कोंडीत अडकले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली। अपघातस्थळी जेसीबी अन्य साहित्याच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाला बाजूला काढलं। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटली। या अपघातातील 2 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातातील जखमी अंकितने सांगितलं की आमचे साडू ब्रुजेश बंगळुरूत एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत। त्यांनी बंगळुरूत फिरण्याचा प्लॅन बनवला होता, त्यामुळे कुटुंबातील सगळेच जण तिथे जात होते। यावेळी त्यांची पत्नी संगीता, 3 महिन्यांची मुलगी सिद्धिका सोबत होती। बंगळुरूचं अंतर 2000 किलोमीटर होतं, त्यामुळे आळीपाळीने आम्ही कार चालवण्याचा प्लॅन केला होता। झाशीपर्यंत ब्रुजेश यांना कार चालवायची होती, त्यानंतर मी चालवणार होतो असं त्यांनी सांगितलं। दरम्यान सकाळच्या वेळी कार चालवताना ब्रुजेश यांना डुलकी लागली, त्यामुळे कार अनियंत्रित झाली। कार आधी दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर एका ट्रकला जाऊन धडकली। हा अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक लगेच जमा झाले। या अपघातात ब्रुजेश, प्रीती, संगीता, सिद्धिका आणि विनीता यांनी जागीच जीव सोडला। गॅस कटरच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर अपघातातील जखमी अंकित, कान्हा आणि मानवी यांना रुग्णालयात दाखल केलं। त्यात उपचारावेळी मानवीचा मृत्यू झाला।